आता व्यवस्थित लक्ष द्या. फ्रिक्शनल फोर्स कॅल्क्युलेशनसाठी नॉर्मल रिॲक्शन हा एक खूप महत्वाचा इलेमेंट आहे, लक्षात घ्या. नॉर्मल रिॲक्शन जे आहे ती कुठल्या केसमध्ये एक्झॅक्टली किती असते हे तुम्हाला व्यवस्थित माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये 3 डिफरंट केसेस मी इथे एक्सप्लेन केलेले आहेत. दिस इज द फर्स्ट केस, दिस इज द सेकंड केस अँड दिस इज द थर्ड केस. फर्स्ट केसमध्ये काय केलंय, एम मासचा ब्लॉक जो आहे तो हॉरिझॉन्टल सरफेसवर ठेवलेला आहे. जर सरफेस हॉरिझॉन्टल असेल तर नॉर्मल रिॲक्शन नेहमी किती घ्यायची, एमची घ्यायची. या काही गोष्टी व्यवस्थित तुम्हाला पाठच करून ठेवाव्या लागतील. हॉरिझॉन्टल सरफेसला नॉर्मल रिॲक्शन नेहमी एमजीच असते. ओके, हॉरिझॉन्टल सरफेसवर एखादा ऑब्जेक्ट ठेवलेला असेल तर नॉर्मल रिॲक्शन किती येणार आहे, एमजी. एम म्हणजे काय, त्या हॉरिझॉन्टल सरफेसवर ठेवलेल्या ब्लॉकचं मास. तिरका सरफेस जर असेल तर नॉर्मल रिॲक्शन नेहमी एमजी कॉस थिटाच घ्यायची. तिरक्या सरफेसवर खाली ओढणारा फोर्स काय असणार आहे, ब्लॉकला अलॉंग द सरफेस ओढणारा फोर्स एमजी साइन थिटा असतो. हे पाठ करून ठेवावं लागेल. आणि त्याचबरोबर नॉर्मल रिॲक्शन नेहमी एमजी कॉस थिटा असते तिरक्या सरफेसवर. आणि तिसरी म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे जर व्हर्टिकल सरफेस असेल तर नॉर्मल रिॲक्शन मध्ये एमजी येत नाही अजिबात. ओके, व्हर्टिकल सरफेस असेल तर नॉर्मल रिॲक्शन मध्ये एमजी येत नाही, कारण नॉर्मल रिॲक्शन हॉरिझॉन्टल आणि एमजी जे आहे ते व्हर्टिकल असणार आहे. आता इथं स्टॅटिक फ्रिक्शन फोर्सच्या कॅल्क्युलेशनसाठी ओके काही महत्वाचे प्रॉब्लेम्स आहेत. ते महत्वाचे प्रॉब्लेम्स आपल्याला बघावे लागतील इथं. हा पाठ आता व्यवस्थित लक्ष द्या. ओके, म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्सला सेल्फ ऍडजस्टिंग फोर्स का म्हटलं जातं याच्याशी रिलेटेड हे महत्वाचे क्वेश्चन्स आहेत. आता क्वेश्चन्स काय बघा. आताच आपण एफ एस मॅक्सचा एक फॉर्म्युला बघितलेला आहे. एफ एस मॅक्सचा फॉर्म्युला काय आहे, म्यूएस इंटू नॉर्मल रिॲक्शन. हा जो फॉर्म्युला आहे ना तो स्टॅटिक फ्रिक्शनशी रिलेटेड आहे आणि हा फॉर्म्युला महत्वाचा आहे. आता हा फॉर्म्युला काय आहे हे अगोदर समजून घ्या व्यवस्थित. एफ एस मॅक्स म्हणजे काय, इट इज मॅक्सिमम स्टॅटिक फ्रिक्शन. एफ एस मॅक्स म्हणजे काय, मॅक्सिमम स्टॅटिक फ्रिक्शन आहे. मॅक्सिमम व्हॅल्यू आहे, लक्षात घ्या. ही ऍक्च्युअल व्हॅल्यू नव्हे. ऍक्च्युअल व्हॅल्यू मे बी लेस दॅन दिस. दिस इज मॅक्सिमम. मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज गिवन बाय फॉर्म्युला म्यूएस इंटू एन. आता म्यूएस म्हणजे काय, कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. आणि एन म्हणजे काय, नॉर्मल रिॲक्शन. आणि नॉर्मल रिॲक्शन कशी कॅल्क्युलेट करायची हे तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर हा एक महत्वाचा फॉर्म्युला आहे, एफ एस मॅक्स इज इक्वल टू म्यूएस इंटू एन. आता याच्यावर एक क्वेश्चन बघूया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. क्वेश्चन काय बघा. देर इज अ हॉरिझॉन्टल सरफेस लाईक दिस on which object is placed and this surface is rough. ठीक आहे. याचं मास सपोज आहे 10 kg. जो ब्लॉक हॉरिझॉन्टल सरफेसवर ठेवलेला आहे त्याचं मास किती आहे, 10 kg आहे. आणि इथं म्यूएस ची व्हॅल्यू आहे 0.8 सपोज 0.8. तर याच्यामध्ये दोन क्वेश्चन आहेत. क्वेश्चन नंबर 1, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन किती. मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन त्यालाच लिमिटिंग व्हॅल्यू असंही म्हटलं जातं. मॅक्सिमम व्हॅल्यू म्हणजेच काय, लिमिटिंग व्हॅल्यू. आणि दुसरा क्वेश्चन ओके, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन त्याला लिमिटिंग व्हॅल्यू म्हणतो. आणि दुसरा फ्रिक्शनल फोर्स बिटवीन सरफेस किंवा फ्रिक्शन बिटवीन टू सरफेसेस. बिटवीन बॉडी अँड सरफेस.
आता मॅक्सिमम व्हॅल्यू फर्स्ट जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर बघा. मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन किंवा लिमिटिंग व्हॅल्यू काढायची असेल तर फॉर्म्युला काय म्यूएस इंटू एन. आता इथे नॉर्मल रिएक्शन किती येणार mg येणार. m किती आहे 10. g ची व्हॅल्यू 10 घेऊया. सो नॉर्मल रिएक्शन झालं 100. मग आता एफएस मॅक्स काढायला सांगितलंय. मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन दॅट इज म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन. म्यू किती आहे किंवा म्यूएस इंटू नॉर्मल रिएक्शन. म्यूएस किती आहे 0.8 इंटू 100. सो देअरफॉर आन्सर येणार आहे दॅट इज 80 न्यूटन. हा 80 न्यूटन का आहे. सध्या इथं ऍक्ट होणारा फ्रिक्शनल फोर्स नव्हे, हा मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 2 कडे जाऊया. सध्या हा ब्लॉक आणि हा सरफेस यांच्यामध्ये किती फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट होतोय. ओके. सो फ्रिक्शन बिटवीन द टू सरफेस इज नाउ इक्वल टू 0 न्यूटन. ही एक महत्वाची गोष्ट आहे, अंडरस्टँड करण्याची गोष्ट आहे. कारण का अजून ही बॉडी या सरफेसवर मूव्ह करायचा प्रयत्नच करत नाहीये. ठीक आहे. हा झाला क्वेश्चन नंबर 1. आता याच क्वेश्चन मध्ये काय करतो मी, मॉडिफिकेशन करतो थोडंसं. आणि क्वेश्चन मध्ये मॉडिफिकेशन कसं होणार बघा. आता क्वेश्चन 2 सेम प्रॉब्लेम आहे. हॉरिझॉन्टल सरफेस ऑन which a block of 10 kg is placed. This is a rough surface having mu s is 0.8 and now here a force is applied. A force of 50 Newton is applied here. Okay. पुन्हा 2 क्वेश्चन. एफएस मॅक्स किती आणि फ्रिक्शनल फोर्स किती. स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द टू सरफेसेस किती. असे 2 क्वेश्चन आहेत. तर पुन्हा एकदा एफएस मॅक्स विचारलं तर येणार आहे म्यूएस इंटू नॉर्मल रिएक्शन. आणि म्यूएस इंटू नॉर्मल रिएक्शन ऑलरेडी आपण काढलेला आहे 80 न्यूटन. ठीक आहे. आता इथं फ्रिक्शनल फोर्स किती असेल तर ही बॉडी सध्या स्टॅटिक कंडिशन मध्ये आहे, रेस्टमध्ये आहे. रेस्टमध्ये म्हणजे काय, जेवढा त्याच्यावर फोर्स आपण अप्लाय केलाय ना, बरोबर 50 न्यूटनचा फोर्स अप्लाय आणि रेस्टमध्ये राहायचे असेल तर फ्रिक्शनल फोर्स इथे किती असला पाहिजे 50 न्यूटनच असला पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त असून तर काय उपयोगाच नाही, असूच शकत नाही, नाहीतर ते इक्विलिब्रियम मध्ये राहणार नाही. तर फ्रिक्शनल फोर्स किती येणार आहे इथं 50 न्यूटन विल बी द आन्सर. ओके. म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू जर काढायची असेल तर तुम्हाला म्हणजे या एक्झाम्पलवरून, या 2 एक्झाम्पलवरून तुम्हाला काय लक्षात आलेलं असेल, स्टॅटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू काढायची असेल तर तुम्हाला 2 व्हॅल्यू काढाव्या लागतात. एक म्हणजे एफएस मॅक्स आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या बॉडीला सरकवणारा फोर्स म्हणजे अप्लाइड फोर्स किती आहे 2. अप्लाइड फोर्स किती आहे या 2 व्हॅल्यू काढाव्या लागतील. आणि या दोघांच्या मधली कुठली व्हॅल्यू घ्यायची मिनिमम. या दोघांच्या मधली मिनिमम व्हॅल्यू. एफएस म्हणजे तिथं असणारा स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स. कारण हे बघा 50 न्यूटनचा फोर्स 10 केजीला राईटला सरकवायचा प्रयत्न करायला लागलाय, परंतु बॉडी सरका लागली आहे का, बॉडी नाही सरकणार ना, कारण मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्स किती आहे 80 आहे ना. मग 80 न्यूटन ऍक्ट होणार का इथं फ्रिक्शनल फोर्स. 80 नाही ऍक्ट होत, 50 ऍक्ट होणार. ओके. म्हणजे हे तुम्हाला अंडरस्टँड करणं महत्वाचं आहे. हे बघा पुन्हा एकदा सांगतो मी इथं. समजा मी इथं एफएस मॅक्स काढला. एफएक्स मॅक्स आला सपोज माझा किती 100 न्यूटन आला. एफएस मॅक्स कसं काढणार म्यूएस इंटू एन करणार, बरोबर. आता हा हॉरिझॉन्टल सरफेस आहे. सध्या फ्रिक्शनल फोर्स किती आहे असं विचारलं तर आन्सर काय येईल. फ्रिक्शनल फोर्स बिटवीन दिस ब्लॉक अँड द सरफेस किती येणार सध्या अकॉर्डिंग टू डायग्राम 0, बरोबर. आता मी सपोज 10 न्यूटन फोर्स अप्लाय केला तर सध्या इथं फ्रिक्शनल फोर्स किती असेल. दिस इज नंबर 1. नंबर 2 आता फ्रिक्शनल फोर्स किती असेल. टेन न्यूटनच असणार रे. 10 न्यूटन 90 नव्हे 10. त्याच्यानंतर
परत मी आता हा फोर्स वाढवला, 30 न्यूटन केला. फ्रिक्शनल फोर्स किती? 30 न्यूटन होणार. परत फोर्स वाढवला, 80 न्यूटन केला अप्लाइड फोर्स, तर फ्रिक्शनल फोर्स किती येणार? 80. परत अप्लाइड फोर्स 100 न्यूटन केला, फ्रिक्शनल फोर्स किती? 100 न्यूटन. आता मी अप्लाइड फोर्स 110 न्यूटन केला, फ्रिक्शनल फोर्स किती? 100च. कारण हा एफएस मॅक्स म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे, हे अगोदर लक्षात घ्या. म्हणजे फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू 0 to 100च्या मध्ये कुठलीही असू शकते, असा त्याचा मिनिंग आहे. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. हे बघा, पुन्हा एकदा सांगतोय. समजा एफएस मॅक्सची व्हॅल्यू 500 न्यूटन आली, तर तिथं फ्रिक्शनल फोर्स किती असणार आहे? तर 0 to 500 न्यूटनच्या मधली कुठलीही व्हॅल्यू असू शकते. हे लक्षात आलं पाहिजे अगोदर तुम्हाला. ओके, आता हे प्रोसिजर लक्षात ठेवा. एखाद्या ठिकाणी हे प्रोसिजर लक्षात घ्या अगोदर. हाऊ टू कॅल्क्युलेट स्टॅटिक फ्रिक्शन. स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स. नंबर 1, कॅल्क्युलेट एफएस मॅक्स. पहिली गोष्ट म्हणजे एफएस मॅक्स कॅल्क्युलेट करा. ते कसं काढणार? म्यू एस इंटू नॉर्मल रिएक्शन. सेकंड, डिटरमाइन अप्लाइड फोर्स, जो बॉडीला सरकवायचा प्रयत्न करायला लागलाय, अप्लाइड फोर्स दॅट इज एफ, तो तुम्हाला त्या प्रॉब्लेम मध्ये दिलेला असणार आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट काय? ऍक्च्युअल फ्रिक्शनल फोर्स, म्हणजे तिथे ऍक्च्युअल फ्रिक्शनल फोर्स किती असेल, हे आता तिसऱ्या स्टेप येणार. ऍक्च्युअल फ्रिक्शनल फोर्स इज मिनिमम ऑफ म्यू एस इंटू एन और एफ. या दोघांच्या मधली जी मिनिमम व्हॅल्यू असेल ना, दॅट इज फ्रिक्शनल फोर्स. हे प्रोसिजर लक्षात ठेवायचं. हे प्रोसिजर लक्षात आलं का? याच्यावर मी तुम्हाला आता प्रॉब्लेम विचारणार आहे. म्हणजे फ्रिक्शनल, तिथं फ्रिक्शनल फोर्स म्हणजे म्यू एस इंटू एन, हे कॅल्क्युलेशन तुम्ही आतापर्यंत थिंक करायला लागलाय. तिथंच प्रॉब्लेम आहे तुमचा. फ्रिक्शनल फोर्स म्हणजे म्यू एस इंटू एन कॅल्क्युलेट करायचं आणि ते आन्सर लिहायचं. दॅट इज द रॉंग कन्सेप्ट. ओके, म्यू एस इंटू एन कॅल्क्युलेट करायचं, एफ कॅल्क्युलेट करायचं आणि दोघांच्या मधला मिनिमम फोर्स. बर, समजा मी तुम्हाला असं आता सांगितलं, फ्रिक्शनल फोर्स किती? बोला. असं जर क्वेश्चन तुम्हाला आला, फ्रिक्शनल फोर्स किती, आता बघा जरा कॅल्क्युलेशन करून, त्यात हे स्टेप्स फॉलो करा. तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायला सांगितलंय? एफएस मॅक्स अगोदर कॅल्क्युलेट करा. एफएस मॅक्स किती? म्यू एस इंटू नॉर्मल रिएक्शन. म्यू एस किती? 0.9. नॉर्मल रिएक्शन किती रे? नॉर्मल रिएक्शन किती? mg ना, mg म्हणजे 20 इंटू 10 म्हणजे किती होणार? 180 न्यूटन. ओके, दुसरं अप्लाइड फोर्स किती आहे? अप्लाइड फोर्स 500 न्यूटन आहे. मग सध्या फ्रिक्शनल फोर्स किती क्रिएट होणार इथं? आन्सर काय येईल? 18. कुठनं आन्सर काढलंय? So therefore frictional force between surface and the block is will be equal to 180 Newton. That is your answer. Okay, second question.
सांगा आता फ्रिक्शनल फोर्स किती, फ्रिक्शनल फोर्स बिटवीन ब्लॉक अँड द सरफेस किती, असा क्वेश्चन आहे आता. नंबर 1 एफएस मॅक्स कॅल्क्युलेट करतो. एफएक्स मॅक्स किती, म्यूएस इंटू नॉर्मल रिॲक्शन, म्यूएस इंटू एमजी. म्यूएस किती आहे 0.8, एमजी किती 150. सो आन्सर येणार आहे 120 न्यूटन. सेकंड, अप्लाइड फोर्स किती आहे, एफ अप्लाइड इथे आहे 50 न्यूटन आहे. मग फ्रिक्शनल फोर्स किती इथे येणार, दोघांच्या मधले मिनिमम व्हॅल्यू 50 न्यूटन. कारण हे असं का, कारण स्टॅटिक फ्रिक्शन सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की स्टॅटिक फ्रिक्शन इज सेल्फ ऍडजस्टिंग फोर्स. सेल्फ ऍडजस्टिंग फोर्स हे महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे हे बघा, समजा हा ब्लॉक आहे, आपण जे एफएस मॅक्स काढतोय ना, एफएक्स मॅक्स म्हणजे मॅक्सिमम स्टॅटिक फ्रिक्शन आहे, तो लक्षात घ्या. एफएस मॅक्स सपोज किती आहे, हा किती आहे, आता सपोज किती कॅल्क्युलेट केला 120 न्यूटन. तर 120 न्यूटन इथं ऍक्ट होणार का, नाही, हा मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्स इथे एवढा ऍक्ट होऊ शकतोय. ठीक आहे, म्हणजे आता समजा मी इकडून फोर्स अप्लाय केला 10 न्यूटन, तर इथं गरज कितीची आहे, इथं 120 न्यूटन तर ऍक्ट होणार नाही ना. कारण एखाद्या ब्लॉकवर एका साईडनं 10 न्यूटन ऍक्ट केला आणि दुसऱ्या साईडनं 120 न्यूटन ऍक्ट केला आणि आपण बॉडी रेस्ट मध्ये आहे असं म्हणा लागलोय, तर हे लॉजिकली करेक्ट ठरेल का, लॉजिकली करेक्ट ठरूच शकत नाहीये. एका बाजूने 10 न्यूटन लावलाय आणि दुसऱ्या बाजूने 120 न्यूटन लावलाय आणि बॉडी रेस्ट मध्ये आहे असं आपण म्हणतोय. ओके, अशा व्यक्तीला काय म्हणायला पाहिजे मग, असं इम्पॉसिबल, असं कधी होऊ शकत नाही. इकडून 10 न्यूटन लावला तर इकडून 10 न्यूटनच त्याला अपोजिट लागायला पाहिजे, तरच ती बॉडी रेस्ट मध्ये राहणार आहे. म्हणजे 10 न्यूटनचा फोर्स अप्लाय केल्यानंतर इथं फ्रिक्शनल फोर्स किती क्रिएट होणार, 10 न्यूटनच क्रिएट होणार, त्याच्यापेक्षा जास्त क्रिएट होणार नाही. नाहीतर बॉडी इक्विलिब्रियम मध्ये राहणार नाही. समजा इकडून 50 न्यूटन लावला तर इकडून 50 न्यूटनच लागणार ऑटोमॅटिकली. म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स काय असतोय, सेल्फ ऍडजस्टिंग असतोय, तो स्वतःला ऍडजस्ट करत जातोय. कधीपर्यंत ऍडजस्ट करत जातोय, मॅक्सिमम व्हॅल्यू पर्यंत, त्याच्या वर ऍडजस्ट करू शकत नाही. म्हणजे समजा इथं मी आता काय केला, 120 न्यूटन लावला, तर इथं फ्रिक्शनल फोर्स किती क्रिएट होणार, 120 न्यूटनच क्रिएट होणार, जेणेकरून बॉडी अजूनपर्यंत मूव्ह होणार नाही. म्हणजे बघा, फोर्स आपण ग्रॅज्युअली 10, 20, 30, 40, 50 असं वाढवत नेला, तर स्टॅटिक फ्रिक्शन देखील 10, 20, 30, 40, 50 वाढत जाणार. कुठंपर्यंत वाढत जाणार, त्याला लिमिट आहे, त्याला आपण एफएस मॅक्स म्हणतो. आणि त्याच्यावर आता 120 ऐवजी आता इथे 130 न्यूटन केला मी फोर्स, अप्लाइड फोर्स, तर स्टॅटिक फ्रिक्शन जास्तीत जास्त किती वाढतो, 120 पर्यंत. तिथून पुढे तर वाढत नाही तो. मग तिथून पुढे काय होणार, बॉडी इकडे सरकायला चालू करणार, मोशन चालू होणार त्याची. मग आपण स्टॅटिक्स मध्ये आहे, स्टॅटिक फ्रिक्शन मध्ये आहे, कायनेटिक फ्रिक्शन मध्ये जायचं आहे अजून आपल्याला, लक्षात घ्या. म्हणजे जोपर्यंत अप्लाइड फोर्स 120 न्यूटन होत नाही तोपर्यंत बॉडी आहे तशी तिथे राहणार. ओके, आणि अप्लाइड फोर्स इज इक्वल टू फ्रिक्शनल फोर्स असणार आहे. ठीक आहे, आणि ज्यावेळी अप्लाइड फोर्स एफएस मॅक्स पेक्षा जास्त होणार त्यावेळी बॉडी तिथं स्लाइड करायला चालू करणार. हा, कारण स्टॅटिक फ्रिक्शन चालू आहे ना, बॉडी मोशन मध्ये नाहीये, रेस्ट मध्ये आहे तिथं, लक्षात घ्या. त्यालाच तर स्टॅटिक फ्रिक्शन म्हणतोय ना. म्हणजे बॉडी इज नॉट ऍक्च्युअली मुव्हिंग बट ट्राइंग टू मूव्ह ऑन दी अनदर सरफेस, दॅट इज कॉल्ड एज स्टॅटिक फ्रिक्शन. बरं, आता मी एक क्वेश्चन विचारतो. आता ही एक गोष्ट लक्षात घ्या की स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे अजून बॉडी मोशन मध्ये गेलेली नाहीये, आणि स्टॅटिक फ्रिक्शन मध्ये ऍक्च्युअल फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू काय असते, जास्तीत जास्त एफएस मॅक्स एवढी असते किंवा त्याच्यापेक्षा कमी असते. ऍक्च्युअल व्हॅल्यू तिथं फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू जेवढी लागणार आहे ना फ्रिक्शनल फोर्स, तेवढाच तिथं प्रोड्यूस होतोय, त्याच्यापेक्षा जास्त क्रिएट होत नाही. ही महत्वाची गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे. आणि ज्यावेळी अप्लाइड फोर्स एफएस मॅक्स पेक्षा जास्त होणार त्यावेळी काय होणार आहे, बॉडीची स्लाइडिंग मोशन चालू होणार. अजूनपर्यंत स्लाइडिंग मोशन मध्ये आपण गेलेलो नाहीये, कायनेटिक फ्रिक्शन मध्ये गेलेलो नाहीये आपण, हे अगोदर लक्षात घ्या. कारण तिथं आणि वेगळ्या केसेस तयार होतात, तिथं फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू वेगळी येते. आणि परत म्हणजे
ग्राफ बिटवीन अप्लाइड फोर्स अँड स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स यांचा ग्राफ कसा येतो बघा. applied force on the x-axis and static frictional force on the y-axis. ओके, आता अप्लाइड फोर्स जर 0 असेल तर स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स काय असणार 0. अप्लाइड फोर्स 10 न्यूटन केला तर स्टॅटिक फ्रिक्शन 10 क्रिएट होतं. अप्लाइड फोर्स 20 केला तर स्टॅटिक फ्रिक्शन 20 क्रिएट होतं. आणि असं कुठपर्यंत वाढत जातं एफएस मॅक्स पर्यंत. आणि हा असा ग्राफ येतो, लक्षात घ्या. म्हणजे हा एक्झॅक्टली 45 डिग्रीचा ग्राफ असणार आहे, लक्षात घ्या. 45 डिग्री म्हणजे अप्लाइड फोर्स आणि स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स या दोघांच्या व्हॅल्यू नेहमी इक्वलच असतात, कधीपर्यंत एफएस मॅक्स पर्यंत. बर, आता याच्यावर याचं जर आन्सर देता येते का बघा. आणि त्याच्यानंतर स्लाइडिंग मोशन कधी चालू होणार लक्षात घ्या. एफएस मॅक्सच्या पुढे काय होणार ते आपण पुढचा पार्ट आहे नंतर बघूया. अगोदर हे अगोदर लक्षात घ्या कन्सेप्ट, ठीक आहे. एफएस मॅक्स पेक्षा जास्त अप्लाइड फोर्स झाला तर स्लाइडिंग मोशन चालू होणार, ठीक आहे. याचा आन्सर सांगा आता. दिस इज 37 डिग्री 10 kg. म्यूएस आहे 0.9. क्वेश्चन काय आहे, फ्रिक्शनल फोर्स किती, फ्रिक्शन बिटवीन ब्लॉक अँड द सरफेस किती. क्वेश्चन मार्क. तर मी काय करायला सांगितलंय, दोन गोष्टी कॅल्क्युलेट करायला सांगितल्यात. एक म्हणजे अप्लाइड फोर्स काढा, म्हणजे त्याला ओढणारा फोर्स त्या सरफेसवरून किती आहे तो काढा, आणि एफएस मॅक्स काढा, आणि दोघांच्या मधली मिनिमम व्हॅल्यू. तर आता इथं सुरुवातीला एफएस मॅक्स काढूया. एफएस मॅक्सचा फॉर्म्युला काय येणार सांगा. एफएस मॅक्सचा फॉर्म्युला म्यूएस इंटू नॉर्मल रिएक्शन. म्यूएस किती आहे 0.9. नॉर्मल रिएक्शन किती रे. हा, नॉर्मल रिएक्शन आता तिरका सरफेस आहे, त्याच्यामुळे हे लगेच लक्षात आलं पाहिजे की फक्त एमजी नाही घ्यायचं. परत विसरला का, एमजी कॉस थिटा घ्यावं लागतं. नॉर्मल रिएक्शन सगळीकडे एमजी घ्यायची नाही. एमजी ची व्हॅल्यू किती होणार 100. कॉस 37 4/5. किती आला बघा. एफएस मॅक्स किती येतो एफएस मॅक्स 72. आता ही जी व्हॅल्यू आहे ती मॅक्सिमम स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू आहे. मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्स इथे एवढा क्रिएट होऊ शकतो. हे 72 का आहे लक्षात आलं का बघा. 72 म्हणजे इथला फ्रिक्शनल फोर्स नव्हे. 72 म्हणजे इथला सध्याचा फ्रिक्शनल फोर्स नव्हे, हा मॅक्सिमम इथं जास्तीत जास्त फ्रिक्शनल फोर्स एवढा क्रिएट होऊ शकतो, ठीक आहे. आता याला खाली ओढणारा फोर्स किती असणार आहे 72 असेल का. हा 72 कायला इथं जास्तीत जास्त या दोन सरफेसेस मध्ये 72 न्यूटनचा फोर्स क्रिएट होऊ शकतो. याच्यापेक्षा जास्त इथं फ्रिक्शनल फोर्स क्रिएट होऊ शकत नाही. हा मॅक्सिमम फोर्स झाला, ऍक्च्युअल नव्हे, हे अगोदर लक्षात घ्या, ठीक आहे. खाली ओढणारा फोर्स किती असतो रे तिरक्या सरफेसवर एमजी साइन थिटा. मग तो एफ अप्लाइड काढा, अप्लाइड किंवा त्याला मूव्ह करणारा फोर्स एमजी साइन थिटा. एमजी ची व्हॅल्यू 100 3/5 साइन 37 इज 3/5. हा किती येणार आहे 60 न्यूटन.
मग आता साधं सोपं इथं लॉजिक आहे, लक्षात घ्या की खाली ओढणारा फोर्स आहे 60 न्यूटन, मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्स आहे 72 न्यूटन. ठीक आहे. पहिली गोष्ट म्हणजे बॉडी खाली सरकणार आहे का? बॉडी खाली सरकणार आहे का? नाही सरकणार, कारण खाली ओढणारा फोर्स फ्रिक्शनल फोर्स पेक्षा जास्त नाहीये, मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्स पेक्षा. मग इथला फ्रिक्शनल फोर्स 72 घ्यायचा का 60 घ्यायचा ही महत्वाची गोष्ट आहे. तर आन्सर काय येणार मग इथं? फ्रिक्शनल फोर्स विल बी इक्वल टू 60 न्यूटन, कारण ती बॉडी रेस्ट मध्ये तिथे राहणार आहे. खाली ओढणारा फोर्स 60 न्यूटन असेल तर फ्रिक्शनल फोर्सची गरज किती आहे? तर 60 न्यूटनचीच आहे ना. ओके, सो करेक्ट आन्सर येणार आहे 60 न्यूटन विल बी द आन्सर. ओके, म्हणजे तुम्हाला स्टॅटिक फ्रिक्शनचा प्रॉब्लेम आला आणि फ्रिक्शनल फोर्स काढायला सांगितला तर जास्त कन्फ्युज व्हायची गरज नाही. दोनच गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या, एफएस मॅक्स काय कॅल्क्युलेट करायचं आणि अप्लाइड फोर्स कॅल्क्युलेट करायचा. अप्लाइड फोर्स कमी असेल एफएस मॅक्स पेक्षा तर बॉडी जागची हलणार नाही, आणि जागची हलणार नाही म्हणजे जेवढा अप्लाइड फोर्स असणार ना तेवढाच तिथं फ्रिक्शनल फोर्स क्रिएट होणार. जास्त फ्रिक्शनल फोर्स तिथं प्रोड्यूस व्हायची काही गरज नाहीये, नाहीतर इम्बॅलन्स क्रिएट होईल, नॉन इक्विलिब्रियम क्रिएट होईल. लक्षात घ्या. ओके, बॉडी जर हलत नसेल, जागची हलत नसेल तर जेवढा अप्लाइड फोर्स तेवढाच तिथं फ्रिक्शनल फोर्स. ओके, एफएस मॅक्स घ्यायचं नाही तिथं, नाहीतर चुकलं सगळं. ठीक आहे. परत आणखी एक एक्झाम्पल विचारतो. There is a vertical surface like this and there is a block. एका वर्टिकल सरफेसला ब्लॉक असा एक इकडून हॉरिझॉन्टल फोर्स लावलाय मी, एक 500 न्यूटनचा हॉरिझॉन्टल फोर्स लावला, आणि इथं स्टॅटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू आहे, कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे 0.8 आणि याचं मास आहे 5 kg. आता क्वेश्चन काय आहे, तर इथं फ्रिक्शनल फोर्स किती असेल, फ्रिक्शनल फोर्स किती असेल असा क्वेश्चन आहे. फ्रिक्शन बिटवीन द ब्लॉक अँड द वर्टिकल सरफेस. तर पुन्हा एकदा एफएस मॅक्स कॅल्क्युलेट करूया. एफएस मॅक्स इज इक्वल टू म्यूएस इंटू नॉर्मल रिएक्शन. म्यूएस किती? 0.8. नॉर्मल रिएक्शन सांगा रे आता, नॉर्मल रिएक्शन किती घ्यायची? हा, नॉर्मल रिएक्शन म्हणजे व्हर्टिकल सरफेस असेल ना तर आडवा लावलेला फोर्स, कारण जेवढ्या फोर्सनं आपण सरफेसवर दाबणार तेवढाच सरफेस रिएक्शन देणार आहे. 500 म्हणजे एफएस मॅक्स येणार आहे 400 न्यूटन. म्हणजे इथं जास्तीत जास्त फ्रिक्शनल फोर्स किती क्रिएट होऊ शकतो? 400 न्यूटनचा. ठीक आहे, हा जास्तीत जास्त झाला. अजून आपलं फ्रिक्शन दोन सरफेस मधलं विचारलं तर ते आन्सर अजून आलेलं नाहीये. आता या ब्लॉकला खाली सरकवणारा फोर्स, खाली ओढणारा फोर्स किती आहे? पुलिंग फोर्स, सरफेसवरून त्या सरकवणारा mg असणार ना. दॅट इज 5 into 10. आन्सर किती? 50 न्यूटन. सो देअरफॉर फ्रिक्शन बिटवीन टू सरफेसेस किती सांगा मग आता? हे बघा, हा ब्लॉक खाली 50 न्यूटन यायचा, म्हणजे 50 न्यूटनचा फोर्स काय करायला लागलाय? या ब्लॉकला सरकवायचा प्रयत्न करायला लागलाय, परंतु ब्लॉक काय सरकत नाहीये. म्हणजे याचा अर्थ फ्रिक्शनल फोर्स इथं 50 न्यूटनच असला पाहिजे, 400 घ्यायची काय गरज नाही ना. सो फ्रिक्शन असणार आहे 50 न्यूटन इज द आन्सर. तर ह्या कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आलाय का बघा.